इंटरनेट प्रॉब्लेम आहे बरं का थोडा थोडा. बघूया होते का लेक्चर कसं कसं होतं ते. आणि काही प्रॉब्लेम आला तर सांगा मला. ओके म्यूट केलेला आहे सर्वांना. म्यूट म्यूट. बर. पेन कुठे गेला? बघा स्टार्टिंग पासून बघूया आपण. आपण पाहतोय हायड्रोकार्बन. ठीक आहे रिव्हिजन बघा. माझा आवाज येतो सर्वांना? एकदा सांगा बरं आवाज येतोय? ओके. तर आपण हायड्रोकार्बन चॅप्टर पाहतोय. या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय पाहिले आपण. स्टार्टिंग केलेली आहे अल्केन पासून. असं म्हटलं होतं की हायड्रोकार्बन हे फक्त कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेले आहेत आणि त्याचे दोन टाईप आहेत. कुठले कुठले? सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. मग सॅच्युरेटेड मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड वाले असतात, तर अनसॅच्युरेटेड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड वाले असतात. यांना म्हणायचंय अल्केन, यांना म्हणायचंय अल्कीन. हे आहेत अल्काइन. अल्केनचा फॉर्म्युला आहे CnH2n+2. अल्कीनचा फॉर्म्युला आहे CnH2n. अल्काइनचा फॉर्म्युला आहे CnH2n-2. तर तर
इंटरनेटचा थोडा प्रॉब्लेम आहे, सारखं चालू बंद होते बघा. त्याच्यामुळे जर व्यवस्थित चाललं तर आपण घेऊ, अदरवाईज लेक्चर स्टॉप करावं लागेल. बर, आता आवाज यायलाय? चालू आहे. बर, बघूत आपण. 5 मिनिट जर व्यवस्थित चाललं तर घेऊत, नाहीतर मग स्टॉप करावं लागेल. बर, तर आपण इथेपर्यंत होतो अल्केन, अल्कीन, अल्काइन. बर, त्याच्यानंतर आपण पुढे पाहिलेलं आहे अल्केन. आपण डिटेलमध्ये पाहतोय. त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की अल्केन हे फक्त चेन आयसोमेरिझम दाखवतात. त्याच्या आपण मेथड ऑफ प्रिपरेशन पाहतोय. कोणत्या कोणत्या मेथड ऑफ प्रिपरेशन आहेत पाहूया आपण. पहिली होती सॅच्युरेशन मेथड. याच्यामध्ये लक्ष द्या व्यवस्थित. याच्यामध्ये आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तयार केला होता. अनसॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. याची रिएक्शन कोणासोबत करत होतो आपण? इन जनरल सांगा. याची रिएक्शन कोणासोबत व्हायची? हायड्रोजन H2 सोबत. ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ छान प्लॅटिनम, पॅलेडियम और निकेल ॲज कॅटलिस्ट. जर अल्किन असेल तर एकदाच H2 वापरा, जर अल्काइन असेल तर 2 वेळेस. याच्यापासून तयार केला होता अल्केन. नेक्स्ट मेथड. ह्या रिएक्शनला 4 नाव आहेत. कोणते कोणते सांगा बरं बाबांनो. चला सांगा, नाव सांगा. हा, ऍडिशन रिएक्शन. छान. आणखीन ऍडिशन, रिडक्शन, सॅच्युरेशन. छान अंजली. आणखीन एक कोणतं तर नाव राहिलं वाटतं. ऍडिशन, रिडक्शन, सॅच्युरेशन. हा, हायड्रोजिनेशन. बरोबर, हायड्रोजिनेशन. छान. मग आता त्याच्यानंतर ही रिएक्शन झाली की आपण कोणती पाहिली होती बघा. याच्यानंतर आपण एक रिएक्शन पाहिली, ती म्हणजे फ्रॉम अल्काइल हॅलाइड. बरोबर. अल्काइल हॅलाइड मध्ये पण 2 टाईपच्या रिएक्शन आपण काल पाहिल्या होत्या. फ्रॉम अल्काइल हॅलाइड याच्यामध्ये पण रिएक्शन आपण 2 टाईपच्या पाहिल्या. त्या म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ झिंक अँड H+. बरोबर. पण याची रिएक्शन कोणासोबत होत होती? आवाज येत नाहीये. आवाज येत नाही म्हणजे मोठा प्रॉब्लेम. म्यूट आहे का बघ, कधी म्यूट असतं. नाही केलं ना. हे ना कुठेतरी जवळ ठेवा, एकदम दूर जाऊ. 1 मिनिट. हळूहळू बोलू का? जाते हवा स्लोली, एकदम स्लो. बर, आता येतोय खरे आवाज? बघा बरं, आता आवाज येतोय का? ठीक आहे. सेकंड रिएक्शन पाहिली आपण फ्रॉम अल्काइल हॅलाइड. मग ही रिएक्शन मध्ये 2 टाईप आहेत म्हटलं मी, इन प्रेझेन्स ऑफ झिंक आणि H+. पण या RX ची रिएक्शन कोणासोबत होते सांगा बरं. याची रिएक्शन कोणासोबत होते? नाही नाही निकिता. HBr सोबत कस काय? नाही नागेश. सोडियम सोबत कस काय होईल? याच्या प्रेझेन्स मध्ये ती रिएक्शन दुसरी. H2. दीपक छान. ही रिएक्शन व्हायची H2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ झिंक आणि H+. इट गिव्स अल्केन. ठीक आहे. परत सोबत इथं काहीतरी HCl HX तयार व्हायचा. बरोबर. मग दुसरी रिएक्शन पाहिली आपण वुड्स सिंथेसिस फ्रॉम अल्काइल हॅलाइड. मग ही रिएक्शन व्हायची कोणासोबत व्हायची रिएक्शन सांगा बरं. ही रिएक्शन वुड्स रिएक्शन अल्काइल हॅलाइडची. छान. ज्ञानेश्वरी थोडं चुकलं. अंजली बरोबर आहे. दीपक बरोबर आहे.
सोडियम सोबत NaX सोबत रिएक्शन होत नाही, तो बाय प्रोडक्ट तयार होतो. मी लिहून दाखवते रिएक्शन. नागेश NaR पण नाही बाळा, फक्त सोडियम सोबत रिएक्शन व्हायची. मी लिहून दाखवते रिएक्शन. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, हे पण महत्वाचं आहे. आणि यापासून हायर अल्केन तयार व्हायचा. कशी असायची रिएक्शन? 2RX 2Na, इट गिव्स RR प्लस NaX. मी म्हटलं होतं ना, रिएक्शन खूप सोपे आहेत, पण कन्फ्यूज नाही व्हायचं. मी आता इथे व्यवस्थित रिएक्शन लिहून दाखवते. बघा, अल्काइल हॅलाइडची रिएक्शन H2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ झिंक अँड H+. HX निघून गेला, तयार झाला सिंपल अल्केन. वुड्स रिएक्शन कशी होती? 2 टाइम्स RX प्लस 2 टाइम्स Na. हा 2 टाइम्स NaX निघून गेला ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. मग आता उरले कोण? 2R. मग ते काय करतात? हा एक R आणि तोच R एकमेकांसोबत बॉन्ड तयार करतात आणि हायर अल्केन तयार होतो आणि सोबत सोबत NX तयार होतो. रिएक्शन समजल्या? बर, आता आपण याच्यामध्ये पुढचं पाहतोय ते म्हणजे की बाबा या रिएक्शन आपली अर्धवटच झाली होती वूड सिंथेसिसची. वूड सिंथेसिस बद्दल काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या बघूया आपण काय काय आहेत. बघा, काय म्हणणं आहे वूड सिंथेसिसचं? ही रिएक्शन झाली होती. बरं, फॉर प्रिपरेशन ऑफ सिमेट्रिक अल्केन्स इव्हन नंबर ऑफ कार्बन्स यूज ओनली वन अल्काइल हॅलाइड. बघा, समजा आता मी RX react with Na, it use R. हे 2 तर फिक्स असेल, पण इथं आपण काय केलेलं आहे? एकच अल्काइल हॅलाइड वापरलेला आहे. ठीक आहे, मग आता एकच अल्काइल हॅलाइड जर वापरला, त्याचं पण एक्झाम्पल घेऊत आपण. सिंपल क्लोरो किंवा ब्रोमो इथेन रिएक्ट विथ सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इट गिव्स किती कार्बनवाला प्रोडक्ट तयार होईल सांगा बरं. इथं किती कार्बनवाला प्रोडक्ट तयार होतो सांगा? 4 कार्बनवाला प्रोडक्ट तयार होतो आणि अल्केनच आहे. इथे तयार होईल ब्युटेन. ठीक आहे, पण असंही होऊ शकतंय जर तुम्ही एकच अल्काइल हॅलाइड वापरला. आपण इथे एकच अल्काइल हॅलाइड वापरलेला आहे, कोणता? ब्रोमो इथेन. तो जर आपण यूज केला, मग त्याच्यामध्ये कितीही कार्बन असो, 2 असतील किंवा 3 जरी असतील, तर प्रोडक्ट मध्ये किती असतील? त्याच्यापेक्षा दुप्पट. म्हणजेच इव्हन नंबर ऑफ कार्बन वाला प्रोडक्ट तयार होत आहे. आणि ह्याच्यामध्ये जे इव्हन नंबर ऑफ कार्बन आहेत ते सर्व म्हणजे हा जो प्रोडक्ट तयार व्हायलाय तो सिमेट्रिक प्रोडक्ट तयार व्हायलाय, सिमेट्रिक अल्केन. सिमेट्रिक म्हणजे कसा? जर तुम्ही ह्या कंपाऊंडला त्या दोघांच्या सेंटर मधून असं जर डिव्हाइड केलं समजा, तर ते त्या प्रोडक्टचे 2 इक्वल पार्ट झाले पाहिजेत. कळालंय? समजा आता इथं 4 कार्बन आहेत, याला मी सेंटर डिव्हाइड केलं तर ह्याचे 2 सेम भाग होतात, म्हणून याला म्हणायचं सिमेट्रिक अल्केन. सांगायचं तात्पर्य काय? जर तुम्ही एकच अल्काइल हॅलाइड वापरला वूड सिंथेसिस मध्ये, तर सिमेट्रिक अल्केन तयार होतो. ठीक आहे, मग समजा आता मी इथं साऊंड लॅग, बाळांनो तो प्रॉब्लेम येऊ शकतो. जरा काहीच ऐकू येत नाहीये का? काहीच ऐकू येत नाही का? थोडं इंटरनेट कनेक्शन आहे, खराबच आहे नेट कनेक्शन. कोणाकोणाला अडचण येईल साऊंडची? अडखळत येत आहे.
बर, तुम्हाला परत YouTube वर पाहता येतो, बघून घ्या थोडस. आता राहिलेतच 15-20 मिनिट, थोडा लॅग होतोय. बाळांनो, आज इंटरनेट कनेक्शनच एकदम खराब आहे, तरी बरंच देवाच्या कृपेने थोडं थोडं चालू आहे. बघू, जर जास्तच प्रॉब्लेम असाच येईल तर मग मला स्टॉप करावं लागेल लेक्चर. जिओच तर खूप. बर, मग काय करावं, स्टॉप करायचं का? स्टॉप करायचं का चालू द्यायचं, कसं करावं? तुम्ही नंतर YouTube वर पाहता वाटतं ना? हो, होचा अर्थ काय आता, YouTube वर पाहता का स्टॉप करायचं त्याच्याबद्दल हो? हो, बर, मी चालून ठेवते, बघू. जर असंच येऊ लागला तर एकदा मला चॅटिंग करून सांगा, मग स्टॉप करते, कारण मला पण थोडंसं शिकवा वाटायलंय, हे स्टॉप करा वाटत नाहीये. बर, हा ठीक आहे. बघा आता, इम्पॉर्टंट पार्ट आहे हा वूड सिंथेसिसचा, आणि छान आहे, मजेशीर आहे, थोडस तुमचे कॉन्सेप्ट काही क्लिअर होतील. तर मग मी काय सांगितलं या रिएक्शन मध्ये, जर तुम्ही वूड सिंथेसिस या रिएक्शन मध्ये एकच अल्काइल हॅलाइड वापरला, एकच अल्काइल हॅलाइड पण काय करतो आपण 2 वेळेस लिहितो, जर तसा वापरला, त्यापासून जो प्रोडक्ट तयार होतो, जो कंपाऊंड तयार होतो, तो असतो सिमेट्रिक अल्केन. पण जर तुम्हाला अनसिमेट्रिक अल्केन जर पाहिजे असेल तर काय करायचं, तर ते बघूया. जर समजा तुम्ही इथं सेम अल्काइल हॅलाइड न वापरता 2 डिफरंट वापरले, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया एक CH3Cl आणि दुसरा घेऊया CH3CH2Cl, आणि याची रिएक्शन केली आपण 2 टाइम्स Na, म्हणजे मी आता इथे जरा व्यवस्थित लिहिते, सोडियम सोबत, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर काय होईल, हा क्लोरीन Na, परत हा, समजलं? मग आता काय होतात, हा NaCl म्हणून बाहेर पडतो. मग आता कोण कोण अटॅच होतील, एका अल्काइल हॅलाइड मध्ये 1 कार्बन आहे, दुसऱ्या अल्काइल हॅलाइड मध्ये 2 कार्बन आहेत, तर येणाऱ्या प्रोडक्ट मध्ये किती कार्बन असतील? CH3 CH2 CH2 CH3, ठीक आहे. येणाऱ्या प्रोडक्ट मध्ये 3 कार्बन असतील, प्लस हा 2 टाइम्स NaCl, बरोबर. मग पण हा कोणता अल्केन आहे, सिमेट्रिक का अनसिमेट्रिक, बघा बरं. याचे तुम्ही इक्वल पार्ट करू शकता का 3 कार्बनचे? नाही, ठीक आहे. याला तुम्ही सेंट्रली म्हणजे असं त्याचे जर तुकडे केले तर ह्याचे 2 समान भाग होऊ शकत नाहीत, म्हणून हा झाला अनसिमेट्रिक अल्केन. मग जर तुम्हाला सिमेट्रिक अल्केन प्रोडक्ट पाहिजे असेल तर सेम सारखे अल्काइल हॅलाइड वापरावे लागतील, आणि जर तुम्हाला अनसिमेट्रिक प्रोडक्ट पाहिजे असेल तर वेगवेगळे अल्काइल हॅलाइड वापरावे लागतील. ठीक आहे, एवढंच. पुढे काय म्हटलेलं आहे, रिएक्शन सोप्या आहेत, झाल्यात का, बघूया. आता ही रिएक्शनचं काय म्हणणं आहे, CH3, हा मी आत्ताच घेतलेली रिएक्शन आहे, C2H5Na, इट गिव्स प्रोपेन प्लस 2 टाइम्स NaCl. पुढे कोण आहे, हा पुढे सेम आहे, काय अडचण नाही. ही दुसरी रिएक्शन कोण आहे, सेमच अल्काइल हॅलाइड यूज केलेले आहेत, 1 कार्बनचा, तर प्रोडक्ट मध्ये येतात 2 कार्बन, म्हणजेच तयार होतो इथेन. ठीक आहे. इथं परत तेच आहे, क्लोरोइथेन, क्लोरोइथेन 2 कार्बन वाला जर तुम्ही रिएक्टंट मध्ये यूज केला तर प्रोडक्ट मध्ये
4 कार्बन वाला प्रोडक्ट अल्केन तयार होतो. ठीक आहे. बर, पुढं कोण आहे? ही रिएक्शन काय म्हणते? क्लोरोमिथेन. तुम्ही प्लीज या नोट सेंड करा तिकडे. बर बाळांनो, मी की नाही एवढं लेक्चर झालं का? ऍक्च्युली मी ज्या नोट्स सेंड केला त्याचं नाव आणि ह्या नोट्सचं नाव सेमच असल्यामुळं मला असं वाटलं की त्या नोट्स सेम आहे, पण ते वेगवेगळे आहेत. मी तुम्हाला लेक्चर झालं की लगेच सेंड करते. हा, लगेच लेक्चर झालं की. बरं, बघा आता इकडे कोण आहे? हा क्लोरोमिथेन आणि हा आहे क्लोरोइथेन. सो पहिल प्रोडक्ट किती आहेत कार्बन? 1 2 3. 3 कार्बन वाला प्रोडक्ट येईल. हा, इथे काय केलेलं आहे? आता बघा इथं, आता त्या कंटेनर मध्ये तेवढाच प्रोडक्ट तयार होत नाही, तर CH3Cl हा एकटाच नसतो. असे भरपूर त्याचे मॉलिक्यूल आहेत. C2H5Cl चे सुद्धा एकच मॉलिक्यूल असतो का एका कंटेनर मध्ये? असे हजारो करोडो असे मॉलिक्यूल असतात, पण त्यांच्यामध्ये रिएक्शन होत असते. आणि रिएक्शन मध्ये प्रोडक्ट, मेन प्रोडक्ट पण तयार होतो आणि बाय प्रोडक्ट सुद्धा तयार होत असतो. मग आता आपला जो मेन प्रोडक्ट आहे तो असतो हा हायर अल्केन, पण याच्या सोबत सोबत वेगळे प्रोडक्ट सुद्धा तयार होतात. जसं की आपण बघितलं, हा आता यांच्यामध्ये रिएक्शन होत असते. जेव्हा होते तेव्हा काय काय प्रोडक्ट तयार होतात बघा. एक तर हायर अल्केन तयार होईल 3 कार्बन वाला, हा आपला मेन प्रोडक्ट झाला. सोबत सोबत कोण आहे आणखीन? बघा, ह्या हा आणि यांच्यामधून येणे निघून जातो. ही एक पॉसिबिलिटी आहे. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे? हा C2H5Cl, बघा इथे व्यवस्थित लिहून दाखवते. दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे, C2H5Cl रिएक्ट विथ सोडियम. ठीक आहे, कारण एक्सेस मध्ये घेतलेलं आहे सगळं. मग त्यावेळेस काय होऊ शकतो? इथं प्रोडक्ट काय तयार होऊ शकतो? 4 कार्बन वाला अल्केन, ती पण पॉसिबिलिटी आहे. तिसरं कोण आहे आणखीन याच्यामध्ये? CH3Cl, हा पण सोडियम सोबत एकटाच रिएक्ट होऊ शकतो, बरोबर. मग त्यावेळेस काय पॉसिबिलिटी आहे? 2 कार्बन वाला अल्केन. कळलं रिएक्शनचा अर्थ काय आहे? जर तुम्ही वेगवेगळे अल्काइल हॅलाइड घेतला तर मेन प्रोडक्ट हा तयार होतो, पण सोबत सोबत हे काय फक्त याच्या सोबतच रिएक्ट होत नाही, तर हे हा CH3Clच Na सोबत रिएक्ट होऊ शकतो. दुसरी पॉसिबिलिटी आहे C2H5 सुद्धा सोडियम सोबत रिएक्ट होऊ शकतो. मग त्यावेळेस ब्युटेन पण तयार होण्याची शक्यता आहे आणि इथेन सुद्धा तयार होऊ शकतो. पण आपला मेन प्रोडक्ट असेल प्रोपेन. ही रिएक्शन समजली का? ही रिएक्शन महत्वाची होती जरा. आपला जो साऊंड लॅग, परत बाळनो आज एक दिवस ऍडजस्ट करा. बाकी मी फक्त रिएक्शन, मी परत एकदा सांगते. आपण काय करू, ही रिएक्शन थोडी महत्वाची आहे. साऊंड लॅग होतोय. बघा आता मी परत एकदा सांगते. बघा, आपण रिएक्शन अशी घेतलेली आहे, CH3X C2H5X प्लस सोडियम. हे आपण खूप जास्त प्रमाणात घेतलेलं आहे. तर आपलं असं वाटतं की प्रोडक्ट काय यायला पाहिजे? 3 कार्बन वाला. हा 1 कार्बन, याच्यामध्ये 2 कार्बन आहेत. हा आपला असेल मेन प्रोडक्ट. पण याच्या सोबत सोबत रिएक्शन मध्ये असं होतं की हा जो CH3X आहे, कधी कधी फक्त हा एकटाच सोडियम सोबत रिएक्ट होतो. ही झाली फर्स्ट प्रोडक्ट त्याचा. दुसरा प्रोडक्ट काय येतो? कारण जास्त प्रमाणात घेतलेला आहे आपण, सो हा काय करतो? सोडियम सोबत रिएक्ट होतो. मग याचा प्रोडक्ट काय तयार होतो? 2 कार्बन वाला. ठीक आहे. परत पण एवढंच आहे का? आणखीन कोण आहे? C2H5X. याची पण रिएक्शन
सोडियम सोबत होते आणि इथं 4 कार्बनवाला प्रोडक्ट तयार होतो. म्हणजे मेन प्रोडक्ट आपला प्रोपेन आहे, पण सोबत सोबत इथेन आणि ब्युटेन हे पण तयार होतात जर तुम्ही एक्सेस मध्ये घेतलं असेल तर. ठीक आहे, हे तेवढं जास्त इम्पॉर्टंट नाही, फक्त तुम्ही मेन रिएक्शन वरती फोकस करा, पण माहिती असलेलं चांगलंच आहे. बर, ही रिएक्शन झाली. मग आता थोडं रिवाइज करूत आपण या रिएक्शनला. ह्या रिएक्शनचं असं म्हणणं आहे वूड सिंथेसिस. असं वूड सिंथेसिस म्हटलं की असं लगेच हायर अल्केन हे पाठच करून ठेवायचं. वूड सिंथेसिस म्हटलं की हायर अल्केन वाला प्रोडक्ट. तो कसा? सिंपल आहे. वूड सिंथेसिस म्हटलं की RX रिएक्ट विथ सोडियम इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर, इट गिव्स RR. हे विसरायचं नाही. आणि जर डिफरंट अल्काइल हॅलाइड यूज केलेले असतील, R-X प्लस रिएक्ट विथ सोडियम, तर इट गिव्स R हा प्रोडक्ट तयार होतो. जर तुम्ही सेम अल्काइल हॅलाइड वापरला तर सिमेट्रिक अल्केन तयार होतो. जर तुम्ही वेगवेगळे अल्काइल हॅलाइड वापरलात तर अनसिमेट्रिक अल्केन तयार होतो. एवढंच आहे, दॅट्स इट वूड्स रिएक्शन बद्दल. समजली सर्वांना रिएक्शन? सांगा बरं, रिएक्शन समजली असेल तर सांगा. छान. आता आपण नेक्स्ट मूव्ह करूत. आता इथे काही रिएक्शनची प्रॅक्टिस घ्यायची आपल्याला. बघू आता इथे तुम्हाला रिएक्शन व्यवस्थित सांगता आले पाहिजे ना. तरी इंटरनेट बरंच साथ देत आहे आपल्याला. सरांचं अगोदर लेक्चर नाही होऊ शकलं. Okay, for this method is not good for preparation of unsymmetric alkenes. बर, आता वूड्स रिएक्शन विषयी काही बघूया आपण. ह्या रिएक्शनचा एक ड्रॉबॅक आहे, जसं की आपण आत्ताच पाहिलंय की सिमेट्रिक जर तुम्ही सेम अल्काइल हॅलाइड जर वापरला तर ही मेथड खूप चांगली आहे, कारण तिथं सिमेट्रिक अल्केन तयार होतो आणि सिमेट्रिक अल्केनच तेवढाच अल्केन तयार होतो. पण जर तुम्ही वेगवेगळे अल्काइल हॅलाइड वापरले तर अनसिमेट्रिक अल्केन तयार होतो, प्लस दुसरे पण प्रोडक्ट तयार होत आहेत. आठवायलंय, दुसरे पण प्रोडक्ट मिक्सचर प्रोडक्टचं तयार होत आहे. मग ही रिएक्शन तेवढी चांगली मेथड नाही. कोणासाठी? फॉर प्रिपरेशन ऑफ अनसिमेट्रिक अल्केन. कारण सोबत सोबत आपण बघितलं होतं ना, 1 कार्बनवाला अल्काइल हॅलाइड आणि 2 कार्बनवाला अल्काइल हॅलाइड, याचे किती प्रोडक्ट तयार झाले? याच्यापासून प्रोपेन पण तयार झाला, इथेन पण तयार झाला आणि ब्युटेन पण तयार झालाय. एवढ्यांची गरज आहे का? नाही. आपल्याला काय पाहिजे होतं? फक्त प्रोपेन. मग आता जर तुम्ही रिएक्शन कोणती चांगली वाटते जनरली इंडस्ट्रीमध्ये, की बाबा आपल्याला जो प्रोडक्ट पाहिजे तो जास्त प्रमाणात आला पाहिजे. बाय प्रोडक्ट तर तयार होत असतात, पण जो मेन प्रोडक्ट आहे तो जर जास्त प्रमाणात आला तर चांगली गोष्ट आहे. अदरवाईज काय आहे, याच्यासोबत हे पण तयार होईल आणि हे जे मिक्सचर आहे मग परत पुढे पैशाचा खर्च लागतोच. कशासाठी? कारण याला डिफरन्शिएट म्हणजे आपण काय, सेपरेट करण्यासाठी वेळ जातो, पैसा जातो. म्हणून ही रिएक्शन अनसिमेट्रिक अल्केन तयार करण्यासाठी जी वूड सिंथेसिसची मेथड आहे ती काही चांगली मेथड नाही. कारण सोबत सोबत यांचं काम नसताना उगाच इथेन आणि ब्युटेन तयार होत आहेत आणि यांना सेपरेट करणं थोडंसं अवघड आहे. म्हणून ही रिएक्शन चांगली नाही. कोणासाठी? अनसिमेट्रिक अल्केन तयार करण्यासाठी. पण सिमेट्रिक अल्केन जर तयार करायचे असतील तर ही मेथड चांगली आहे, कारण तिथे फक्त सिमेट्रिक अल्केनच तयार होतात, बाकी कोणी तयार होत बसत नाही. ठीक आहे. बर, रिएक्शन समजली? ही खूप इम्पॉर्टंट आहे, खूप सोपी आहे, एकदम सोपी रिएक्शन. रिएक्शन समजली? बानो, छान समजली,
एकाला तर समजली, अयोध्या नो. का नाही समजली? तुम्ही काय करा, तुला जरा साऊंडचा प्रॉब्लेम आहे अयोध्या, त्याच्यामुळे तू एकदा युट्यूबवर पाहून घे. ठीक आहे. आणि जर समजणं गेलं तर आपण आहोतच इथंच, लॉकडाऊन मध्ये घरीच बसून आहेत. कॉल करायचं, विचारायचं. ठीक आहे. सोपी रिएक्शन. तरी पण मी एकदा लेक्चरच्या अगोदर थोडंसं रिव्हिजन घेते. ठीक आहे. बरं, आता जरा इथं ABCDEF काय आहे ते जरा बघून घेऊत ना. छान आलंय काहीतरी. बर, हा कोण आहे? अल्काइल हॅलाइड. आता रिएक्शन कशी सॉल्व्ह करायची बघा. अल्काइल हॅलाइड आहे, हा पण अल्काइल हॅलाइडच आहे आणि हा आहे सोडियम. याची रिएक्शन इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. ह्यांनी काही आयडेंटिफाय करण्यासाठी दिलंच नाही वाटतं. उत्तर पण दिले, झालं असेल, तिने डायरेक्ट उत्तर लिहिलं असेल जिच्या नोट्स आहेत तिच्या. तर बघूया काय ते. हा एक अल्काइल हॅलाइड आहे, हा डिफरंट दुसरा अल्काइल हॅलाइड आहे. तर प्रोडक्ट काय तयार व्हायला पाहिजे? हे 2 Br निघून गेले ह्या सोडियम सोबत, ह्या सोडियम सोबत निघून जातील हे. ठीक आहे. हा, तर मग कोण कुठं अटॅच होईल? हा जो सायक्लोपेंटेन आहे त्याच पेंटेनला ही चेन अटॅच होईल. कोण कोण आहे? CH2 CH3. हा प्रोडक्ट तयार होतो, नो प्रॉब्लेम. मला वाटतं तिने इथं आयडेंटिफाय करण्यासाठी लिहिलेलंच नाहीये. ठीक आहे, जाऊ दे, आपण असं सॉल्व्ह करूया. पुढं कोण आहे? मिथाइल ब्रोमाइड. ओके, हा 2CH3B2 प्लस सोडियम इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर, इट गिव्स 2 times CH3. म्हणजे आता हे मला वाटतं तिनं ABCD लिहायचं लिहिलं नसेल, डायरेक्टच आन्सर लिहिलेत, पण काही अडचण नाही, तसंच बघूया आपण. तर याचा प्रोडक्टचं नाव सांगा बरं काही. ह्या रिएक्शन पासून जो प्रोडक्ट तयार होतो, या प्रोडक्टचं मला नाव सांगा. व्यवस्थित पाहून घ्या रिएक्शन. बाळांनो, ह्या रिएक्शनचं प्रोडक्टचं नाव सांगा बरं काय येतंय. इथेन. छान नागेश, बरोबर आहे. याच्यापासून कोण तयार होतो? इथेन. बरोबर आहे ज्ञानेश्वरी. पुढं. हा नागेश, बरोबर आहे. हा ठीक आहे, चालतंय, मला समजलं. पुढं हा कोण आहे? अल्किन. हा तर दिसत आहे, कोणता तरी अल्किन आहे. याची रिएक्शन केलेली आहे H2 सोबत कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये. साधी गोष्ट आहे, हा अल्किन आहे, तर इथं कोण तयार व्हायला पाहिजे? अल्केन. सोपे, सायक्लोपेंटेन. सायक्लोपेंटेन. पुढं. हा, आता इथं मला सांगा जरा व्यवस्थित. हा आहे अल्काइल हॅलाइड. त्याची कोणासोबत रिएक्शन केली असता हा प्रोडक्ट तयार होतो? सांगा बरं, विचार करून उत्तर द्या. कोणासोबत रिएक्शन करावी लागेल? बरोबर आहे. आणखीन? बरोबर आहे ज्ञानेश्वरी. आणखीन करा, विचार करा थोडासा. इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट जी रिएक्शन आहे ती खूप सोपी वाटते, पण जेव्हा 3-4 रिएक्शन होतात, मिक्सिंग येते रिएक्शन्सची, तेव्हा पाठ असल्या पाहिजेत रिएक्शन. Na कॅटलिस्ट. अयोध्या सोडियम हा इथं कॅटलिस्ट बनवून वापरत नाहीत बाळा आपण. सोडियम हा कॅटलिस्ट नाही. ठीक आहे. काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, उगा लक्षात असू देत जरा. ठीक आहे. मग आता याची हा किती टाइम्स पाहिजे? हा 2 times. आणि सोडियम सोबत रिएक्शन होते ड्राय इथरला, विसरायचं नाही, ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. तर हा प्रोडक्ट तयार होतो. प्रोडक्ट मध्ये काय अडचण? काहीच नाहीये. हा ब्रोमिन निघून जातो आणि जिथून ब्रोमिन निघून जातो तिथंच दुसरा सायक्लोपेंटेन अटॅच होतो. हा झाला हायर अल्केन. ठीक आहे. पुढं इन प्रेझेन्स ऑफ झिंक आणि H+, म्हणजेच ह्या सायक्लोपेंटेनची रिएक्शन कोणासोबत केली जाते ते सांगा बरं. झिंक आणि H+ च्या प्रेझेन्स मध्ये कोणासोबत रिएक्शन करायची सायक्लोपेंटेनची? चला सांगा.
H2 सोबत. छान, बरोबर आहे अंजली. सर्वांनीच उत्तर देत चला. चुकलं तर चुकलं ते फक्त मलाच दिसणार आहे, ठीक आहे, तुम्हाला काही कळणार नाही. बरोबर आहे ज्ञानेश्वरी. हा, याची रिएक्शन होईल H2 सोबत. आपण हे पाठ करतो झिंक आणि ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये, पण याच्यापासून कोण भेटलेला असतो? H2. तो असेल तरच रिएक्शन होते, ठीक आहे. मग रिएक्शन मध्ये कधी कधी इथे हायड्रोजन दाखवत पण नाहीत, आपण समजून घ्यायचं. पुढे नेक्स्ट रिएक्शन काय आहे? ही तर सोपीच आहे, काही अडचणच नाही. काहीतरी हा अल्काईन आहे, 2H2 सोबत रिएक्शन केले की, एक मिनिट, 1 2 3 4, 1 2 3 4, हा जरा एक्स्ट्रा झालाय, तो जरा लिहिताना व्यवस्थित दुरुस्त करून लिहा. अल्काईन पासून अल्केन तयार होतो हा, ठीक आहे. कोण आहे हा? ब्युटाईन. हा आहे ब्युटाईन, त्यापासून तयार होतो ब्युटेन. इथं थोडंसं लिहिण्यामध्ये चुकलंय, एक कार्बन जास्त झालेला आहे. कोणताही कॅटलिस्ट वापरू शकता, पण त्या कॅटलिस्ट विषयी लक्षात असू द्या. जर निकेल वापरला तर हीट लागते, आणि प्लॅटिनम पॅलेडियम असेल तर रिएक्शन रूम टेम्परेचरला होते. पुढं मला वाटतं ही झाली रिएक्शन, ही मगाशीच झाली रिएक्शन. हा सायक्लोपेंटेन आहे आणि हा आहे इथाइल ग्रुप, सॉरी हा, मग हे सोडियम NaBr निघून जातो आणि हा प्रोडक्ट तयार होतो, ठीक आहे. काही अडचण रिएक्शन मध्ये काही नाही. मग आता 1 मिनिट उरलेला आहे, मी एकदा रिव्हिजन घेते बाबा. रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. रिएक्शन मिक्सिंग मध्ये रिएक्शन पाठ असली पाहिजे. बर, पहिली रिएक्शन आपण पाहिली ती म्हणजे अनसॅच्युरेटेड टू सॅच्युरेटेड अल्कीन पासून अल्केन तयार करणे इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. सेकंड रिएक्शन होती फ्रॉम अल्काइल हॅलाइड. ही मात्र खूप लक्षात असू द्या, व्यवस्थित, अगदी एकदम छान. H2 च्या प्रेझेन्स मध्ये, H2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ झिंक आणि H+, याच्यापासून तयार होतो RH. जरा मेन प्रोडक्ट लिहिते. पुन्हा याची रिएक्शन सोडियम सोबत केली असता तयार होतो हायर अल्केन. जर वेगवेगळे अल्काइल हॅलाइड घेतले तर R आणि R'. ही रिएक्शन चांगली आहे सिमेट्रिक साठी. अनसिमेट्रिक साठी ही रिएक्शन एकदम बकवास आहे, कारण याच्यामध्ये मिक्सचर तयार होतंय आणि ते मिक्सचर सेपरेट करणं अवघड आहे. थँक गॉड